तर आता इकडं पुढे जाण्यासाठी काहीही रस्ता नाही आणि या ठिकाणी गाडी मला इथंच सोडावं लागेल आणि त्यानंतर मला पैदलच या जंगलामध्ये पुढे जावं लागेल। तर मित्रांनो, आता इथून आपण पुढे पैदलच जाणार आहोत आणि मी तुम्हाला सर्व पैदलच फिरून दाखवणार आहे। तर मित्रांनो, आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की या ठिकाणी येण्यासाठी बरेच लोक असे घाबरतात, पण मलाही आतून थोडंसं घबरामण होतं, पण तरी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास बनविण्याचा होता, माझा उद्देश होता, म्हणून मी या ठिकाणी हिम्मत करून या ठिकाणी आलेलो आहोत। आणि या जंगलाचे वैशिष्ट्य म्हणजे की लोक या ठिकाणी का घाबरतात आणि कशासाठी घाबरतात हे मी पुढे सांगणार आहे। आणि या ठिकाणी या जंगलामधला मे महिन्यातही पाणी राहणारा, म्हणजे या जंगलाला पाणी हे मुख्य नाला आहे, तर याच्यावर हमेशा पाणी राहत होतं आणि मे महिन्यातही पाणी राहत होतं। तर आता हा नाला हा कोरडा पडलेला आहे, तिकडं पण कोरडा आहे आणि इकडं पण कोरडा आहे, पण तिकडं जाण्यासाठी फार रिस्क आहे, थोडंफार पाणी आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि मी फार मेहनतीनं आणि फार धाडस करून या ठिकाणी आलेलो आहोत आणि हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवित आहोत। त्या ठिकाणी एकदम मोठं असं वारूळ भेटलेलं आहे आणि आपण आता ते वारूळ बघण्याला जाणार आहोत।
तर मित्रांनो, या ठिकाणी हे जे नागफळ दिसत आहे हे गावामध्ये पण आपल्याला दिसते आणि हे जंगलामध्ये पण आहे. याला एक फळ येते, काटेरी फळ येते आणि ते फळ खायला गोड असते आणि शरीरासाठी पण आयुर्वेदिक असते. ते आता याला फळं नाहीत, ते फळ जर आलं असतं तर मी तुम्हाला दाखवत होतो. आणि हे सर्व याला काटे आहेत. हे काटा जेव्हा बुडते तेव्हा एवढा एकदम विषारी काटा असते आणि ते फळ जे असते ते एकदम आयुर्वेदिक असते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा.